पिंपळगाव गायकेजवळ दुधना नदीत दिवसाढवळ्या वाळू उपसा, ट्रॅक्टरपासून गाढवांपर्यंत वाळू चोरी, प्रशासन मौन. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके शेजारी असलेल्या दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार केवळ रात्रीपुरता मर्यादित न राहता दिवसाढवळ्या ट्रॅक्टर व टिप्परच्या साहाय्याने खुलेआम वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पिंपळगाव गायके, दुधनगाव, कुंभारी, नांदगाव, मालेगाव, जवळा, तेली आदी नदीकाठच्या गावांमध्ये सक्रिय असलेल्या वाळू माफियांनी जणू दुधना नदीपात्रावरच कब्जा केल्याचे चित्र निर्माण झालं आहे. कायद्याची कोणतीही भीती न बाळगता मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून ती चढ्या दराने विक्री केली जात असून याचा थेट आर्थिक फटका सर्वसामान्य बांधकामधारकांना बसत आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी गाढवांच्या साहाय्याने वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या नजरेत न येता वाळू चोरी करण्याचा हा नवा फंडा असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस प्रशासन, महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात असून वाळू माफियांचे मनोबल वाढल्याचं बोललं जात आहे. हे सर्व नेमकं कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू राहिल्यास भविष्यात नदीपात्राची रचना बदलून पुराचा धोका वाढण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास, भूजल पातळी घट, शेती व पिण्याच्या पाण्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अन्यथा वाळू माफियांचे जाळे असेच बिनदिक्कतपणे फोपावत राहणार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.